नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अखेर मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पाठीराख्यांना संबोधित केलं. आता रडायचं नाही, आता लढायचं, असं काही त्यांनी नेहमीचं वाक्य फेकलेलं नाही. तसं असलं तरी देखील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा वैचारिक वारसा चालवत असताना पंकजा मुंडे यांनी नेहमीच्या पद्धतीने अतिशय आवेशपूर्ण भाषण केलेलं आहे. या भाषणामध्ये त्यांचे काही पाठीराखे अतिउत्साहामध्ये अडथळा निर्माण करत होते. त्यांनी खडसावलं. आणि अजून एक अडथळा होता, तो म्हणजे वी सपोर्ट वाल्मिक अण्णा असे जे फलक, असे जे छायाचित्र झळकत होते, तो सगळ्यात मोठा अडथळा होता. धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही वाल्मिक अण्णाशिवाय, असं जाहीरपणे पंकजा मुंडे बोलल्या होत्या. धनंजय मुंडे यांनी तर काय काय बोलणं केलेलं आहे. आज मीडिया ट्रायल वगैरे, मग मी कसा एकाकी पडलो, पद कसं नाही, वगैरे वगैरे, ते बरचसं बोललेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा ही जी शत्रुत्वाची आग जी आहे, ती बीड जिल्ह्यामध्ये अधिक पेटताना दिसत आहे. हे विजयादशमीच्या दिवशी म्हणावं लागतं. हे अतिशय दुर्दैव आहे. मग मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटियर संबंधीच्या टीकेला तेवढ्याच परखडपणे उत्तर दिलेलं आहे. आपण चर्चा करणार आहोत की ओबीसी विरुद्ध मराठा आणि हे टीकेचे बाण, आणि आता होणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका, या निमित्ताने हे एकूणच राजकारण कसं मार्गस्थ होणार आहे त्याविषयी माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, सुरुवात झाली. एक 4-8 दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी एका दूरचित्र वाहिनीला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की हैदराबाद गॅझेटियर म्हणजे गुलामीच्या काळातलं ते दस्तावेज आहे. आणि ते लक्षात घेऊन, तेच त्याचा आधार घेऊन सरकारने जी आर काढला की कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी याचा वापर केला जावा, त्याचा आधार घेतला जावा. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी तेवढ्याच तिखट शब्दामध्ये टीका केली. आज त्यांनी जाहीरपणे टीका केली. ते म्हणाले की तुम्ही राजस्थानमधून अकबर बादशाह मग कसे इकडे पळून आले, वगैरे वगैरे, मग आता आम्ही काय म्हणायचं वगैरे, असं ते म्हटले. दुसरं, 1931 साली ब्रिटिशांनी जातगणना केली होती, त्याचा आधार घेऊन मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे. मग आता काय म्हणायचं, इंग्रज काय तुमच्या घरामध्ये होता का? पण मी असं म्हणणार नाही, अशा प्रकारे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी टीका केलेली. आता बघा, याच्यामध्ये वाल्मिक कराड यांनी, या माणसाने, या क्रूर कर्म्याने आपल्या त्या तितक्याच क्रूर असलेल्या साथीदारांच्या करवी संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या घडवली, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्याच्यानंतर महादेव मुंडे, वंजारी समाजाचे, त्यांची तशीच हत्या झाली. आणि मग आता मनोज जरांगे पाटील यांना जो काही पाठिंबा मिळत चाललेला आहे, पाठिंबा मिळालेला आहे, त्यांनी नेहमी आपली मराठा आरक्षणाची, तीही ओबीसी मधूनच ती पूर्तता व्हावी ही मागणी रेटत असताना एक व्यापक अशी भूमिका मांडलेली पहिल्यापासून की गरिबाच्या बाजूने, गरिबाचं लेकरू, मग ते ओबीसी असो वगैरे कुणी असो, मग महादेव मुंडे हे कोणत्याही जाती वगैरे असो, परंतु त्या मुंडे ताईंना न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये फोन केला आणि ती भेट घडवून आणली देखील. हे ते केलेलं आहे. मग त्या तुलनेमध्ये धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं स्वांतन का केलं नाही? का तिकडे गेले नाही? ते का भेटले नाही? महादेव मुंडेंच्या घरी ते काय गेले नाही? पंकजा मुंडेंनी का तसं म्हणजे नाकारलं हे असं करणं? एक सद्भाव दाखवायला पाहिजे होता, आपण लोकप्रतिनिधी आहोत. परंतु ते नैतिक दारिष्ट आपण का गमावलेलं याचा विचार केला. आणि मग तशी टीका झाली. मग व्यावसायिक भागीदारी असो, शासकीय कंत्राट असो, भरपूर बोलून झालेलं आहे. आज धनंजय मुंडे यांनी ज्या उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा जो हवाला दिला, त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत. त्या अंजली दमानी असतील, सुरेश धस असतील, यांनी वारंवार त्या बोलून दाखवलेल्या आहेत. हे सगळे डाग अंगावर पडलेले असताना मग माझी मीडिया ट्रायल होतीये असं बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. जे आपण केलेलं आहे,
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या मैत्रीला आपण थारा दिलेला आहे, अनेकांनी सल्ले देऊन देखील आपण त्यावेळेला ऐकलं नाही, त्याचे आपल्याला फटके बसत आहेत. हे धनंजय मुंडे यांना आता चांगलं कळालेलं आहे. मग भगवान गड असो, गोपीनाथ गड असो, किंवा अजून कोणता गड असो, तिथं त्यांना जाऊन साधना करावी लागते. त्यांना अनेक आजार झाले आणि ते त्याच्यातून आता ते बरे होत आहेत. असं ऐकून त्यांचं तार स्वरातलं जे काही भाषण आहे, ते ऐकून असं ते वाटायला लागलेलं आहे आणि ते तडफेड आता बाहेर पडले. आणि मग ते बोलत असताना आता काय ओबीसी नेता म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा देखील मराठा आरक्षणाला विरोध नव्हताच, आमचा देखील नाहीच आहे. आमचा विरोध कुठे आहे की ओबीसीच्या ताटातलं ते देण्याला आमचा विरोध आहे. आणि मग ते वारंवार आता बोलून दाखवलं, ते ते चालवलं पाहिजे. आता छगन भुजबळ यांची सभा काही झाली नाही, एल्गार सभा. नाही तर धनंजय मुंडे यांचं तिथं जोरदार भाषण झालं असतं. पंकजा मुंडे काही येणारच नव्हत्या त्या सभेला, त्यामुळे त्यांचं काही नावच तिथं नव्हतं. पण आज जे काही होते व्यासपीठावर, लक्ष्मण हाके, ही लक्षणीय उपस्थिती होती. वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके जेवत असतानाचा एक फोटो मध्ये सोशल मीडियामध्ये फिरला होता. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि मग आता बघा, लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं, बजरंग बाप्पा विरुद्ध पंकजा मुंडे काय झालं. मग कुणी कोणाला मदत केली, मग सुरेश धस त्या आष्टी पाटोद्यामध्ये पंकजाताईंनी काय केलं वगैरे, ते सगळं ते राजकारण काही फार जुनं नाहीये, ते सगळ्यांना पाठ आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, ओला दुष्काळ, नुकसान भरपाई हे सांगता सांगता जे काही दटावून सांगितलेलं आहे की 4-2 टेंडरसाठी, कामासाठी इकडं तिकडं पाय चाटायचे काम बंद करा त्यांचे, अशा शब्दामध्ये, कडक शब्दामध्ये सुनावलेलं आहे. मग आता ही तर गावागावामधली जर आग अशीच भडकत राहिली तर काय होणार आहे, हा खरा प्रश्न आहे. त्याच्यामुळे जे राज्याचे स्वतःला संस्कृती रक्षक वगैरे काय काय जे म्हणायला लागलेले आहेत, त्या सगळ्या नेत्यांनी आता एकत्र आलं पाहिजे. सामाजिक सौहार्द राखलं पाहिजे, सामाजिक सलोखा लागला पाहिजे. राजकारणाची नीच पातळी गाठायला नको. एकीकडे प्रोत्साहन द्यायचं, दुसरीकडे भाषण करायचं, हे धंदे कुठेतरी थांबले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातही तेच आहे, मराठवाड्यातही तेच आहे. आणि मग त्या गर्दीला भडकवत राहायचं, वेगवेगळे इशारे करायचे, सूचक बोलायचं, टोमणे मारायचे, टोले मारायचे. आणि महाराष्ट्रातली ही जी अराजकता आहे, एकीकडे म्हणायचं आणि स्वतःच त्याचे धनी व्हायचं, हे सध्या दिसते. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.